ही दोन दृश्य आपण बघूयात। एकीकडे ओमराजे हे शिवसेनेच्या सोबत जाणार आहेत, दुसरीकडे ज्या मतदारसंघामध्ये खासदारांची बंडखोरी झाली आहे त्या मतदारसंघामधून आपला राजकीय दौरा सुरू केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी। आजपासून या दौऱ्याला सुरुवात होतीये आणि संजय दिना पाटील यांचा जो मतदारसंघ आहे त्या भांडूपमध्ये सध्या उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। अर्थातच खासदारांची बंडखोरी झाल्याच्या नंतर जे त्या भागामधले त्या प्रभागामधले जे शिवसैनिक आहेत, जे खरे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे, त्या सगळ्यांच्या भेटीगाठी घेण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंचा होताना दिसतोय। भांडूपमधली ही थेट दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी सध्या भांडूपमध्ये देखील मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमलेले आहेत। कालच या प्रभागामधील आमदार असणारे सुनील राऊत यांनी देखील उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरती जाऊन भेट घेतलेली होती। बंडखोरी करण्यात आलेल्या जे खासदारांचे मतदारसंघ होते त्या मतदारसंघांमधल्या आमदारांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती, त्यांची बैठक देखील झाली होती। पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला उभारी देण्याचा असा हा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आपण पाहतोय आणि त्याच निमित्तानं सुरू झालेला त्यांचा हा दौरा जो बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये होतो आहे। बंडखोरी केलेल्या 6 खासदारांपैकी एक खासदार असणारे ओमराजे निंबाळकर यांच्याबद्दलचा निर्णय सध्या येतोय। ओमराजे हे शिंदेच्या शिवसेनेच्या सोबत जात आहेत।